गुड मॉर्निंग गाईज. मी आत्ता उठले आणि रिदिशा पण उठली आहे, रोहित उठला आहे, फक्त दादू झोपला आहे. दादूचा पण टाईम झाला आहे उठायचा, पण त्याच्या आधी मी आवरून घेते, नाहीतर मला जाऊन नाही देणार तो आवरायला. जाऊ का मी आवरायला? पाणी पण आलं, पाणी इकडच्या बाथरूममध्ये भरून ठेव, मी येते आवरून. पाईप लावलेला आहे, सुट्टी आहे म्हणून तर निवांत चाललंय. तर चला मी आवरते आधी, भेटूयात परत. माझं आवरून झालंय आणि पोरं एवढी त्रास देत आहेत ना मला. म्हणजे माझी लिपस्टिक घेतली, मी आवरत होते, माझी लिपस्टिक घेतली दोघांनी पण, आणि दोघांनी पण लावली ती, आणि त्यांचा खेळ चालू आहे. कारण एक पण जण ऐकत नाही आहे माझं. तिचे पप्पा गेलेत खाली दुकानात, आणि मी तर ह्याला समजू का तिला समजू, मला असं झालं. मी आता त्यांना लॅपटॉप लावून दिला आहे, म्हणजे कार्टून लावून दिलं लॅपटॉपवर, तर ते बघत बसले. पण तरी पण त्यांचं चालूच आहे काही ना काहीतरी. मी म्हणलं लक्षच देणार नाही, लक्ष दिलं नाही की बरोबर भांडतात, आणि दोघे म्हणजे शांत पण बसतात, लक्ष दिलं नाही की. तर मी बघा रात्री हे मूग डाळ भिजत घातली होती, कारण मला ते मी बघितलं होतं व्हिडिओ एक, तर ते डोसे करतात. हे बघा चांगली भिजली आहे, आणि मी पण हे फर्स्ट टाइम करते आहे मूग डाळचा डोसा. तर मला पण माहीत नाही कसं बनणार आहे काय, तर म्हणलं ट्राय करून बघूया. तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. काय काय सामान आणलंय बघू आपण. दही, तूर डाळ, तांदूळ, काय बिस्किट, दूध. पालकची भाजी कितीला भेटली गड्डी? 20ला. आणि अद्रक कितीचं आणलं? अद्रक आणि पालक त्याच्यामध्ये टाकायला आणलंय. बघा मग किती छान भिजली. आणि आता हे वाटून घेतल्यानंतर हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं, म्हणजे पालक आणि ते. तर चला करते, मी करायला घेते, दूध वगैरे तापवते. काय केलं तू? हे काय लावलंय हाताला सगळं? लिपस्टिक. कोणाची? हा, माझी लिपस्टिक का लावली तू? का लावली माझी लिपस्टिक? हा, हॉटेलला बघू. बापरे, कुठून घेतली तू लिपस्टिक माझी? हा, ची ची ची, तोंडात चाल ना आता. कशाला सगळं बाबो, कसलं घाण केलंय. मी नाही धुणार आहे तुला, मी धुणारच नाही तुझं तोंड. असाच बस तू. ओ बापरे, आगावपणा करतोय. चल बाथरूम मध्ये तोंड धुवायला, चल 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 बाथरूम मध्ये. तर गाईच मगाशी ते मुगाची डाळ दाखवली होती मी तुम्हाला, तर त्याचं मी आता पूर्णपणे ते वाटून घेतलेली आहे. आणि ती वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते बॅटर आपलं तयार झालेलं आहे. पण आता खरी मज्जा आहे की ते कसं बनतंय आणि बनतंय की नाही याच्यात. तर बघूयात, मला पण बघायचं आहे की ते कसं बनतंय आणि खायला कसं लागतंय. कारण फर्स्ट टाइमच करते, तर थोडीशी भीती वाटते की चांगलं बनेल की नाही. परत तिचे पप्पा काहीतरी बोलेल मला. त्यांना पण आता खाऊन बाहेर जायचं आहे, आणि तेच माझी सगळी धावपळ चालली आहे सगळं करायसाठी. तर बघूयात, मी करायला घेते, बघूयात होते का. तर बघा काही अशा प्रकारचं झालंय ते बॅटर. वाटून झाल्यानंतर असं दिसतंय. त्याच्यामध्ये मी ना पालक टाकली आहे थोडीशी, अद्रक काय आवडतंय, अद्रकचा तुकडा टाकलाय थोडासा, आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या टाकलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याला असं ग्रीन कलर आलेला आहे छान मस्तपैकी. इकडे मी तवा पण तापायला ठेवलेला आहे, तापतोय तो आता. तर ते तापल्यानंतर बघू आपण कसं होतंय, कसं बनतंय. थोडंसं तेल टाकते इकडं पहिलं, बघते थोडंसं तेलामध्ये कसं होतंय. तेल पण टाकायची गरज आहे का नाही ते पण बघू, कळलं आपल्याला. तापलंय,
तुटलं वाटतंय. असं का झालंय? अरे रे 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 रे, सगळं चिटकायला लागलंय. डोशाचा तवा नाही आहे माझ्याकडं, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतोय. बघू एखादं खराब झालं तरी चालेल, पण नंतरचे बघू होत आहेत का. शे, असं का झालं? हे तर आपलं खराब झालंय, पण आता मी दुसरं जे केलंय ते थोडं झालंय असं चांगलं, ते मी आता काढून बघितलं. तर आता हे पलटी करूयात आपण. करपलंय थोडंसं खाली. आता बघू, तसंच काहीतरी करावं लागेल, नाही तर दुसरं नाश्त्याला काही नाही आज खायला. बघूयात हे बाकीचं आता कसं बनतंय. आता टेन्शनच आलंय. एवढं सगळे प्रयत्न करून पण फेल गेलं सगळं, नाही झालं. त्यातलं आहे ना सगळ्यात लास्टचं हेच एवढं चांगलं झालेलं दिसतंय मला. बाकी सगळं फेल गेलेले. तवा असतं झालं असतं, पण ते फर्स्ट टाइम केलं ना, ते नाही माहिती मला कसं करायचं. नेक्स्ट टाइम भारी करू. खा बरं, बघू कसं लागतंय. खाऊन दाखव मला. गिळगिळ झाले का? अरे तसंच झालंय ते. हा ना, आता मला काय अंदाज आला नाही. झालं खारट. खारट झालंय. टेस्ट आहे, पण मीठ कमी असतं ना अजून चांगलं लागलं. मग कमीच टाकायचं ना मीठ. मला अंदाज आला नाही. तुला कसं सुगरण मानायचं? पुढच्या टायमाला भारी करेन ना. तवा बिवा सगळा मला घेऊन दे डोशाचा. होता एक तो वरती. आत्ताच टाकलेले 9 मिनिटं आधी. काय बघतोय रे? घेऊन देणार आहे का? बघतोय काय मला ते सांग. घेऊन देणार आहे का? कसं बघते मी, तू काहीतरी बघतोय फोन मध्ये, बिझी आहेस. काय बघतोय? हा, घेऊन देणार आहे मी. काय पाहिजे बोल. हो. गाडी कुठली आहे? मर्सिडीज. अरे वा. बांगडीची गाडी. चांदणी, सॉरी, चांदणी. बांगडी म्हणजे ही नावडी. कधी पाहिजे बोल. लवकरच घेऊन देणार आहे मी तुला, लवकरच. अजून काय पाहिजे? हो, तुमची गाडी मागे. अजून काय पाहिजे? काही नको. मला जायचं नाही. तू कुठे येणार? कुठे येणार? कुठं जायचं? मला जिकडे जायचं तिकडे आता नाही जाऊ शकत. पैसे आल्यावर जाईल आपण. मी येणार तुला तिकडे. मी नेणार तुला. मी गाडी चालणार. गाडीने नाही जायचंय. डायरेक्ट एरोप्लेन. तुला यायचंय का एरोप्लेननी? तुला यायचं असेल तर नेणार मी. नाही तर नाही. दादू, तुला यायचंय का एरोप्लेननी? दादू, तुला यायचंय का एरोप्लेननी? यायचं ना? कोण चालवणार एरोप्लेन? कसं? बरं ते जाऊ दे. आत्ताच बोल. तू आता कुठं येणार आहे? मला एरोप्लेन नाही, मी ट्रेन म्हणते. गणू, तू कशी नाही येणार? ती ट्रेन येणार आहे, आपण एरोप्लेन जाऊ. मग तिला घ्यायला आपण. बरं ते जाऊ दे. तू आता काय म्हणत होता की चल आवर म्हणून? मला कुठं येणार आहे बोल. नाही, तिथे खाली जाऊ दुकानात, पाणी घेऊ ना, चॉकलेट. त्यासाठी आवर म्हणतो. कंटाळा आला ना बसून. कंटाळा आला मला. चल ना बाहेर मग. बघू नाही चल. सुट्टीच्या दिवशी बसू देत. सुट्टीच्या दिवशी तर फिरायचं असतं, बसायचं नसतं घरात. नाही, उद्या घरात बसू. परवा दिवशी तुला कामाला जायचं असतं ना, मग तू आराम कर घरात. काय परवा सुट्टी कसं? उद्या मॅच फायनल आहे. उद्या नाही. मग उद्या घरात बस ना. उद्या सुट्टी आहे तुला. उद्या मला बोलायचं नाही इकडे. उद्या मी काहीच बोलणार नाही तुला. चल जाऊ आपण. मला आता नाही. कुठं इथं जायचं? भाजी मंडई. कसलं नाही काय चालत. भाजी म्हणजे काय चांगल्या ठिकाणी. चल मी आवरते. तर गाईज आत्ता निघालोय आम्ही बाहेर आवरून. सगळा अंधार झालाय बाहेर, तेव्हा आवरून आम्ही बाहेर पडतो. आणि त्यात पण ह्यांचं आवरून होत नाही, ह्या पोरांचा. एक नाही तर एक हायच चालू.
इकडे झालं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर कुठं जाते काय हे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. तर बघा उद्याचा ब्लॉग येईल लवकरच. तोपर्यंत बाय बाय.